पेण तालुक्यातील अंमली पदार्थांची विक्री आणि अवैध धंद्यांविरोधात भाजप युवा मोर्चाने थेट एल्गार पुकारलाय। युवा मोर्चाचे अध्यक्ष स्वप्नील भात्रे यांच्या नेतृत्वाखाली पेण तहसीलदार यांच्यामार्फत थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले। पेणमध्ये गांजा, एमडी ड्रग्ज, गुटखा आणि बेकायदेशीर दारूच्या आहारी महाविद्यालयीन तरुण जात असल्याचा आरोप युवा मोर्चाने केलाय। तसेच तालुक्यात मटका, हाय प्रोफाईल जुगार आणि चोराटी भंगार विक्री राजरोज सुरू असून फार्म हाऊस आणि हॉटेल्समध्ये हे अवैध धंदे चालवले जात असल्यास देखील बोललं जात आहे। काही परिसरातून होणारा गावठी दारूचा पुरवठा थांबवून मुख्य सप्लायर्सवर कडक कारवाई करावी अशी आक्रमक मागणी स्वप्नील भात्रे यांनी केली आहे। या निवेदनामुळे आता पेण पोलीस प्रशासन काय ॲक्शन घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागले। आज आम्ही पेण तालुका युवा मोर्चा व भाजप पदाधिकारी यांच्या वतीने या राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना एक निवेदन दिलेलं आहे। त्यामध्ये आम्ही पेणमध्ये चालू असलेल्या अवैध धंदे जसे की ड्रग्ज, गांजा, गुटखा, एमडी याविषयी वेगवेगळ्या विषयांवर निवेदन सादर केलेलं आहे। रायगड जिल्ह्यामध्ये जी अंमली पदार्थ विरोधी कारवाई सुरू आहे तशीच कारवाई पेणमध्येही जोराने चालू व्हावी व जे हे आता गुन्हेगार सापडत आहेत त्यांच्या नंतर त्यांच्या मुळाशी जाऊन त्यांना जे सप्लायर आहेत की मूळ विक्रेते आहेत यांनाही अटक करण्यात यावी व त्यांच्यावरही कठोर कारवाई व्हावी असं निवेदन आम्ही इथं दिलेलं आहे। तसेच ठिकठिकाणी आज तुम्ही बघाल तर तरुणाई ही पेणमधली मग आमच्या इथला रेल्वेचा सर्व्हिस रोड असेल, पबजी रोड असेल, पीरडोंगरी असेल, बायपास असेल, रेल्वे कॉलनीचा भाग असेल, कासमाळचा भाग असेल, धावटेच्या समोरील आदिवासी वाडीवरील त्या चायना वॉलच्या इथला भाग असेल, या प्रत्येक एरियामध्ये तरुणाई ही गांजा आणि ड्रग्जच्या अधीन गेलेली दिसत आहे। तिथं ते सेवन करताना आढळत आहेत। ही खंतेची बाब आहे। एक तरुण नागरिक किंवा जागरूक नागरिक म्हणून आम्ही आज हा जो पवित्रा घेतलेला आहे हा पेणच्या तरुणाईच्या भविष्यासाठी घेतलेला आहे।